लयच टेन्शन आलंय ते याचा पैसा वाढत चाललाय. काय करणार उत्पन्नच नाही तर काय कुठून पैसे यायला जागा ते वावराला नुसते पैसे घालून घालून याजाने काढतो वावरात घालतो उत्पन्न काही व्हाय नाही. खरं झालंय पण ती वावर बी करावाच लागत आहे. अहो पण असं काय करावं लागतं त्याच्यात एकपट. मी तेच म्हणते खर्च निघाला तर बरं वाटत ना. आपण चाललोत ना नुसतं याजाने पैसा काढून आता ते याजाचा पैसा ते बाबा किती बोलतोय द्यायचा कसा मला तशी नको नको झाली. माझं डोकं आउट झालंय बाबा काय सांगाव तुला तरी. म्हणजे येतोय बोलतोय 4 लोकांची इज्जत काढतोय. त्याची बी चुकी नाही ना रे त्यांनी पैसे दिलेली आपल्याला त्यांनी काय द्यायचे कशा त्याच्या वर पुरीच्या लग्नाचं कर्ज अजून फिटलेलं नाही. ते एक वेगळाच उद्योग आहे. डोक्याला लय स्थान झालाय ना आपल्याला त्याचे बोलणं म्हणलं तर मला दुखणंच यायला लागलंय आता. अरे बाबा मस्त खरं झालं पण काहीतरी आता डोकं लावून काहीतरी करावंच लागणार आहे ना. बरं आता डोकं तरी काय अर्जंट मध्ये आता तर पैसे लागतात. आता तो तर म्हणला उद्याच माझ्या सगळ्या पैशाची तयारी झाली पाहिजे. तुमच्या पुरीच्या लग्नाला घेतले तुम्ही वावरासाठी घेतलंय आणि ते यादाच्या पैशाला झोपे का? त्याला काय झोपे दिवस पालटला की करणार काय? आता कुठं पाहुणे रावळ्यात बी कोणाला मागवा बाय आता पैसा लोक देत नाही लवकर आता. अरे बाबा ती मस्त खरं झालं तू आता मागती तरी कोणाला तेच आणि दिवस प्रत्येकाचं तीच चाललंय. कोणत्या मालाला बाजार आहे शेतीच्या का कुठं काही म्हणून एखाद्याचे लय झाले त्याच्याकडून तरी आणली असती. अहो मी तेच म्हणते ना आता काय करावा. टमाटा आई कायला कांदे आहेत पण त्याला बाजार भाव कमी कसंच पैसा कांद्याचा खर्च आहे ना माघारी म्हणे इतकी बेकार अवस्था ते कांद्याची चालली. आता कसं होईल तो आता ते उद्या ते माणूस आलो काय करायचं त्याला पैसा द्यायचा कुठून? तीच ना बाबा आता काय डोकं लाव का पोरीला बघायचं विचारून. पोरीला आता ती यायचं म्हणली मग सकाळी फोन आलता तिचा फोन आलता भेटायला येणार आहे म्हणून. यायला बघू पण आता काय बघ आता काय अवघडच आहे तसं. आले का बरं बसलोय. काय नाही बरी का? हो तुम्ही? मी बरी. काय चाललं बाहेर का बरं बसले? बसलो होतो आता काय सांगाव तुला आता तुला सांगून काय उपयोग आहे काही गोष्टी. म्हणजे? तू आली 2 दिवसासाठी आपली आली आता आमचं तुझ्यापाशी वाचून उपयोग काय त्याचा. झालंय काय? तुला काय टेन्शन देते आता तुझ्या लग्नाचं ऋण आमच्या अजून पेटलं नाही ते होत नाही तर वावराला आम्ही परत पैसे घेतले होते. बरं वावराला घेतले आम्हाला वाटलं माल होईल त्याच्यावर फेडून टाकू. पिकाचे पैसे नाही झाले ते पिकाचे पैसे नाही झाले पिकाचा तर खर्च बी नाही पैशावाली तर पैसे मागत आणि ते याजाने घेतलेला तर तो मरणाचा बोलून गेला जे नाही ते बोललाय आणि आता उद्या पैसे नाही येणार आहे. मग आता पैसे द्यायचे काय आता काय ठरवलंय तुम्ही काय करायचं? बरं तू त्या आत्याला त्यांना फोन करावा म्हणलं ते आता कवा हातावर येत नाही तर कवा पैसे द्यायचे? त्यांचा तर काही विषयच नाही. ते द्यायचे पैसे कधी फोन करत पान उतारा डबल करते पण पैसे नाही द्यायचे. आता ते कसं झालं ते मागत होते तुला आधी आम्ही तिथं दिलं नाही मग ते पैसे कवा द्यायचे? आता त्या म्हणशीने आम्ही मागत होतो करीत होतो आम्ही करून घेत होतो तरी यांनी दिलं नाही. मग घे म्हणशीन आता तिकडं पाहतो मी त्याचा फोन सुद्धा उचलायचा नाही. आता पैशाचं करावंच काय? बस तुला मी पाणी बिणी आणते. एसटीने आली? हा एसटीनेच आले. पाहुण्याला आणायचं सोडाय? अहो नाही त्यांना काम होतं थोडस असं होतं काय? त्याच्यामुळे मग म्हटलं चला आले मग एसटी. बरं चाललंय ना तुझं? चाललंय बरं माझं काय कुठं काय वाईट तुला काय अडचण नाही? बरं आहे बाबा असंच पाहिजे. काय करते आता जाऊ दे. मला तुमचंच टेन्शन आले. जाऊ दे आज ना उद्या जाईन फेटून कवा तरी काय एवढं दर पाणी आज ना उद्या तरी तुम्ही कुठून आणणार? बघू काहीतरी करू आता शेवट आता काहीतरी डोकं लावाच लागणार. काय सासू सासरे बरे आहेत ना तुझे? आले आमचंच घरानं ऐकत बसले. मग त्याला काय झालं? मी काय कुठं तुमचीच मुलगी आहे? मी काय थोडी लोकांची आहे? मलाच सांगितलं ना. आता तुम्ही बी काय करा त्याच्या आवडी निवडीचं खायला करून घालते जरा आता 4-2 दिवस आहेस ना. राहणार आहे आता 2 दिवस तरी राहणार आहे. बाजार बिजार घेऊन या जरा मटण बिटन आणा तिला करते. आता कुठून आणणार? आधीच तुमची एवढी तारांबळ चालली. आता तारंबळ मग काय लेकी पुरतं बी नाही का कुठून तरी आणते ना 10-5 करते ना काहीतरी. काय नको जाऊ दे काय करतो असं आपलं बेसन भाकरी मला ती कसं असतं आपल्या घरचं बेसन भाकरी सुद्धा आहे ना छान लागतं. मला काही असं काही माझ्या आवडीच पाहिजे काही चिकन मटनच पाहिजे असं काही नाही. जे असेल आपलं चटणी भाकरी बेसन भाकरी तेच मला गोड लागतं. तुझं खरं पण तू काय दे अशी काय राहायला आली का म्हणून तीच खायचं. आणतो उधार पदार्थ त्याला काय त्यावा काय लोक ओळख येत नाही का येते घेऊन जर सामान किराणा आणा उलशी बाजार आणा तसं करतो. हा मी काय म्हणते
तर तिकडच्यांचं कसं आता मग तुम्हाला ते पैसे मागताय त्यांचं चालू करीन काहीतरी बघू काहीतरी वावराच करू काहीतरी मग आता काय वावराचं करणार आहे? कुठं करता वावरच जर विकलं तर तुम्ही खाणार काय मग आता दुसरं काय करणार आहे आपल्याकडे काय आहे दुसरं सध्या काय पर्याय बरं तसं आपल्याकडे इन्कम नाही ना दुसरं कुठून काही येईन आणि त्यांचं मिठू आता काय ते म्हणले होते ना वावराला एखाद्या एकाला गिऱ्हाईक कोण टाकून मिठून आणि मग आता बरं, काय एक काम करता का हे बघा आता माझ्या घरी तर मी काही पैसे मागू शकत नाही हे बघा हे गळ्यातलं माझं हे घ्या ए बाबा काय आलं मकर उद्योग हे घ्या तुम्ही आणि ही चैन अरे पण. परत काय होतं तू माघारी गेली घरची म्हणते आणि डाग कुठं येईन काय कुठं येईन, कोणत्या टायमाला बसती काय उद्योग करीत हे घ्या. धरा अगं हे. पण ते धर. ते देऊच नको तुला घरी सासू विचारायला आहे सासरा आहे म्हणजे आम्ही घातलेले दागिने काय केले हिने तू काय सांगशील तिथे काही जाऊन नाही हा. काहीच नाही मी बघते काय सांगायचं ते. कशाला बघते तू एक तर अजून नवीनच आहे, कुणाला दिवस झालेत का तुला ती लागणार ना? चैन कुठे ती चैन माझ्या आधीचीच आहे हे मंगळसूत्रच त्यांनी केलेलं आहे फक्त ही अगं चैन हो. तर आपलीच आहे ना अगं हाय पण ती मग- तुला दिलेली ना लग्नात मी सांगते मंगळसूत्राचं लगेच नाही विचारणार रोजचं आहे माझ्या घरात बारक हे आता हे बरं वाटत का तुझ्या कोण घ्यायचं लेकी कोण घेऊ नये अगं मग मी नाही तर कोण मदत करणार आहे आई तुमची सांग ना आता पैसे मागायचे म्हटलं तर तुम्हाला माहितीये सासू सासरे कसे आहेत, पैसे नाही मागू शकत अगं पण अरे लेकीला पण द्यावा शिकावं आहे लेकी ना. कोण घेऊ नये चांगलं अरे- नसतं लेकी कोण पण घेतली. मी कुठं तुम्हाला ते कायमचं तुम्ही हे काय करा तुम्ही गहाण ठेवा पैसे घ्या जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा सोडवा आणि मग मला द्या आपल्याला कुठं ते मोडून कायमच हे आणि करायचं तुला अचानक जर म्हणलं आता चैनीचं तर मला विचारणार नाही चैन माझ्या आधीपासून गळ्यात आहे बर ते मंगळसूत्राचं बघते मी काय सांगायचं ते लगेच नाहीच विचारणार मी मोठं तसंही रोज घालत नाही आज इकडे यायचं म्हणून घातलंय मी काही बरोबर सणवार का असला दिली तरच नाही नाही तर घालते. तुझ्या अंगलट नको आमच्यामुळं मग नाही काय येणार काही तुम्ही नका काळजी करू तुम्ही आता जा पप्पा हे घ्या धरा लगेच जा तिथं गहाण ठेवा आणि बघा ह्याच्यात होणार 100% ती चैन चांगली गळ्यातलं मोठं आहे भरपूर येतील तुमचं सगळं कर्ज मिटून जाईल जा तुम्ही काय करायचं बघा बघा मग आता काय उद्याच तर मिटून टाकू मग बघू मग तुम्हाला एवढी अर्जंट आहे आणि मी जर नाही तुमच्या मदतीला आले तर कोण येणार आहे मला काय आता भाऊ आहे का कोण आहे तुम्ही माझ्यासाठी एवढं केलंय लहानपणापासून मग मी सगळं तुमच्यासाठी खरं एवढं नाही दिदी. करू शकत का तो सगळं खरं आहे पण नाही ग तसे रीतिरिवाज नाहीत ना तसे आपण काय करतो तुझ्याकडे उद्या नाही सुटलं तर तुला त्रास नको ना ग हा त्याचा. परत काय आई, होतं नको काळजी करू तू होईल ना सगळं आता पीक नाही आपलं नीट आलं पुढच्या वेळेस नाही प्रॉब्लेम येणार बरं जाऊ दे. कशाला हायच काळजी करता हायच तुम्ही नाही पण हिचं positive- म्हणणं मग पॉझिटिव्ह विचार करायचा कधी पण जा पप्पा तुम्ही ते बरं. जा देऊन या आम्ही तिला जातो बघ घरात. बाकीचं मी आणतो काही तुम्ही आणायचं. सामान येताना हा. घेऊन या जमिनीचं केलाय कोटाना बरं का घेतली मला पैशाचं लईच अवघड आहे सगळी पण तानातानी हाय तर तेवढ्यात तर काय बागत नाही जवळजवळ 2-4 लाख अजून कमीच येते तर डोकं लावावं लागेल पांडा पांडा का हो? काय करतो ये काय नाही अरे ती खालची ती जमीन घेतली आपण एकरभर हा शेजारची हा ते शेजारचं कसं सोडतो मग परत आपल्याला रस्त्याची अडचण होती सोपं कसल्या आहे. परिस्थितीत कसं काय जाऊन आपल्याला द्यायची? गरजच होती घेणं ते. नाही बरं झालं तुम्ही- आपल्याला रस्त्याची अडचण आली असती परत आणि काय होते आता तर पैशाची अडचण येते रे पैसे बागा ना पैशाची अडचण येते करायचं आता तुम्ही कोणतं काही कमी आहे तुमचे वजन आणि हाय मस हा. केलं मी जावं लागलं 5 लाख अजून कमी पडत 5 लाखाची गरज आहे मला काय म्हणायचे आपलं बायांचं सोनं तसं बी पडले कारण माझे 1-2 तोळ्याचे अंगठे आहेत हा हा तिच्या गळ्यात 2-4 तोळे मग सोनं तारण करू. आईचं हा मग कशाला हा, लोकांचं तिच्या काढायचं गरज आहे. मग काय तीच हा. दुसऱ्याकडून घ्यायची परत त्यांनी मला देईन. नाही नाही आपण तर काय कोणाच ठेवीत नाही पण हा. ती परत ती याच भाराने हा, कारण नाही, ती करा. या जणींची मग पण आपलं घ्यायची पैसे मला. काय आपलं पण ती काय होतं पाहुणे राळाला मागायचं मोकळं वाटतं असं होतं पण तुझ्या सासरवाडीची काही काही परिस्थिती नाही त्यांची देण्याची. नाही नाही त्यांचं अवघड आहे त्यांचं हा, नाही का, ती नाही त्यांची देणार पंचायत. त्याच्यामुळे हे त्यांचं- सोपं पर्याय हा. नसल तर कोणाकडून तरी उचलावं लागेल तुम्हाला आणि उचलून आणि ती मग परत ती यायचं ती चालच कुठं मग नाही. आपलं हाय घरात काय कोणाला हा, येतात तेवढे पैसे येतात ना आपल्याला बरोबर होते तुम्ही काय करा माहिती का हा. आता लगेच आहे ह्यांना बोलवा सगळ्यांना आणि यांच्याकडून सगळे घ्या काढून तुझ्या आईल ना आवाज दे ना ए आई या सण घरात जमीन आपल्या शेजारी जमीन गेली नाही पाहिजे बस शेजारची जमीन घेतली हा. हा. हे आपल्याला मग रस्त्याला अडचण होती ना आपण दुसऱ्याला जाऊन तर मसले मागानेच घेतली ती मागच त्याच्यावर म्हणजे रेट पेक्षा जास्त पैसे द्यावे लागले बरं झालं लाख घेतली. लाख जास्तच गेले
घेतली म्हणजे अजून घेतली नाही, पैसे द्यायचे राहिले. खरेदी आहे अजून, पैसे तू काय द्यायचे. म्हणला घेतलेलं अहो, आहे? घेतलं म्हणजे व्यवहार झालाय, समजा झालाय, समजा इसार दिलाय, घेतले तर जमा आहे. खरेदी हा. झालं हे लगेच काय एवढे पैसे होते का लगेच द्यायला त्यांना? एवढे लय आपण येत श्रीमंत होतो. एवढे लगेच पैसे द्यायला. ही म्हणलं होतं तुझ्याकडे सोनं तारण करायचं होतं, चाललं तुमच्या सांगते ना मग. हम्म? देते ना मग. हा. मला तर वाटलं नाही म्हणते काही पहिल्यांदा. नाही कस काय म्हणत ती. सुवर्ण लय असं म्हणजे प्रिय असतं ना, नाही हा नाही नाही काय. पण ती नाही म्हणत काय, ती आपण मागं बी दिलत एकदा. हा आता तुम्ही सोडून आणतातच असं पण हा. आता ते काय घरात झालं राहिलं? ठेवण्यापेक्षा तिथं ठेवलेलं बरं आहे. चांगले सेफ राहतं ना. हा. सेपरात आहे परत म्हणजे कुणाच्या पाया पडायची गरज नाही. घरात हा आणि काय कोणाला मागायचे काय करायचं तेव्हा मग आपल्या घरचे टाका आहे. बँकेत, हा. भेटतील त्याचे काही. चालेल चालेल, पण ती तुझं झालं ठीक, अजून बी कमीच पडते. तू पायल सगळ्यांनी टाकावं लागेल. पायाचं टाकू हा. काय हा, घरात काही ते काही वाढणार आहे तिला का जास्त? बोलावं लागेल. पायल कुठे गेली ती? ए पायल असं बाहेर करत असेल काहीतरी काम. काय हो बसा. बस खाली. आपण काय केलं माहिती का, हा जमीन घेतली शेजारची. हा घेतली? हा. तिने अजून अरे, जमीन दादा. राहणारच कधी ती. मी तुम्हाला सांगतो बरं का, गावात काय म्हणतात की तुझ्या हातात व्यवहार घे, पण मी काय सांगतो की माझा बाप सगळं नियोजन करतो व्यवस्थित. के जास्त काय आपलं करू tension? नको. नाही, नाही, तसं एवढं नाही. बाहेर मागला व्हायचं नाही नाही, पण हे एवढं सोपं नाही ना. व्यवहार एवढा सोप्पा नको समजू. जे मी करून काय टाकू म्हणतो, मला माहिती. तुम्ही काही म्हणा, मी म्हणजे माझा बाप व्यवस्थित नियोजन करतो. हा, आता त्यांच्या परत आता उद्या जर हे कळलं ना, हा. अजून मिरची लागेल. जमीन घेतली. जमीन नाही, घेतली, नाही, मग. माहिती नाही करायचं काय आपलं गप्प- नाही नाही, गप्प माहिती सौदा कसं नाही करायचं. तसं काय ना ती सरपावती झाली त्याच्यामुळे काय नाही आता अहो, कोणी दिवस बोटं कसं घालायचं. काढले तुम्ही? नाही नाही, पण जरी कुणी लय बोट घालायचं केलं तरी आता काय 2 एकर सरपावती जमीन झाली. होती, 2 एकर पहिली, हा. आता 10 एकर झाली सगळी मिळून. हम्म, किती मोठे करून ठेवले. मग हम्म. काय सोपं आणि सगळं नाही कष्टाने करायचं, सारं कष्टाने. बरं जाऊ दे, ती विषय असा आहे की जमिनीला आता पैसे कमी पडतात आपल्याला थोडं. हा. मग आपलं काय, आपलं सोनं आहे सगळ्यांकडे, सोनं तारण करायचं ठरवले. आणि काय वर्षभरात परत रिवर्स येईल, वर्षाच्या आतच येईल. हा वर्षात हा. काय ऊस बिल आलं की आणू आपण सोडून सगळ्यांचं लगेच. म्हणजे सगळ्यांना तुझं, हा परत ह्यांच्या चैनीच्या माझी एक चेन होती ना तुझ्याकडे दिलेली, तुमची असेल ना कपाटात? आपण दिली ती, मी ठेवायला नव्हती दिली का, आणि माझ्या 2 अंगठी आहेत. ते हा. पण दिले. तुमचं देते मी, पण माझं कशाला हो? तो कशाला म्हणजे काय? बँकेत ठेवायला परत तर आणायचंच ना हे सोडून. पण जमीन घेतलेली आम्ही काय आमच्यावर घेऊन जाणार कोणासाठी? तुमच्यासाठी घेतली ना? येडच आहे एक. कोणासाठी तसं घेतली? नाही मी म्हणत, पण आता त्यांचं जे काय आहे ते देते. आता माझं मला लागतं ना कधी कधी आता घालायला. पण मोडायचं थोडीच आहे, पण आपलं- आणूनच सोडून. किती थोडे 4-6 महिन्याचा विषय. अहो त्या आजकाल खोटच घालतात सगळे. हा. कोण घालते? मोठाला घालतो. तसं नाही, आता रोज मी घालतेच खोटं, पण आता कुठं जायचं म्हणलं, काय झालं, कुठं जायचं आता परत आपल्याला? सण आलाय, मग मला तेव्हा लागणार ना तुला मोठं माहितीये का, घालायला. आता आपण जमीन घेतली म्हणजे आपले पाहुण्या रावळ्यात नाव होणार, हम्म. आणि या सोन्याला काय करायचे, लोकांना मोकार म्हणजे मनानेच म्हणते ही कसं आहे. मस्त पाहुण्या रावळ्यात नाव होणार, पण सणावाराच्या दिवशी पण असं खोटं घालायचं, मग तेव्हा नाही का लोक नाव ठेवायची. सणावार नाही काय नाही त्या तुला. जमिनीत सोनं पिकूनच आपण ती परत करू, आता सणावाराला जीव परत काही लागेल तेवढं लोकांच्या डबल. घरी जायचंय का? डबल आपल्याला घेऊ. घरातच आहे ना. पण जमिनीसारखं सोन्याला काय किंमत हा, आहे? असं जमिनीत काय सोनं आहे. त्याचं सोनं माझं सापडते. नाही मी देत, तुमचं ते देत कपाटात नाही मी. अंगठ्या चैन वगैरे तुमचं देते मी, माझं नको. नाही नाही, तुला मी गोडीच सांगतो बरं का, तू आतापर्यंत लय बोलली, माझ्या आईने एका शब्दावर दिले. तू काय म्हणते मला बाहेर जायचं आणि इकडे जायचं तिकडे, तिला नाही जायचं नसतं काय पुढे. हा. मी बाहेर जायचं नाही म्हटलं, तुम्हाला काय म्हटलं, सण आलाय तर मग घालायला अरे ते माझं सण काय माझं रोजच चाललंय. लागतंय. सणांचं हा, काय सण रोज तेव्हा? चाललंय इथं. तुमचं देते ना मी, माझं कशाला लागतंय तुला तुम्हाला? मी मागाशीच सांगितलं, माझ्या बापाने अशीच नाही 2 एकराची 10 एकर केली. त्यांनी जर असं सोनं बिनं धरून ठेवलं अगं असतं. मागच्या वेळेस पण सगळं टाकलं होतं, लगेच 4-6 महिन्यात तर सोडून आणि बरं येतं. तुझं आहे ना, मागच्या ऐक ऐक, वेळेसचं वेगळी गोष्ट तुझं आहे ना, आहे, 2 आता नको. नाही नाही, ऊस जाणार आहे आपला, हिचं 2-4 हा, महिन्यात हिचं त्या- सोडू लगेच. आधी तुझं सोडून हिचं देऊ. राहू. त्याचं मागे राहून हा, तू दे फक्त पहिलं ती. नाही, नको, माझं नको. नाही नाही नाही, तुम्हाला हात उचलायला बाग नको पाडू. ए, तसं नको बांध हा आणि मग तसं हे काय नाही नाही, मग कसं काय करायचं? भांडण देईल ती, कशाला काय करताय? करते? देईन ना ती. मग द्यायला काय अडचण आहे आपल्याला ना? अडचण आहे पैशाची. बरं पैसे तरी कोणाला मागणार ना, दुसऱ्याला मागण्यापेक्षा म्हणतात मी ही भिकाऱ्यावर जमीन घ्यायला लागला आमच्याकडे दारात आले पैसे मागायला. आणि पाहुण्याला चल, हा, वाकायचं समजलं. नाही कधीच. असं होते. म्हणजे जमीन आहे, हे म्हणतात हा. आमच्या जीवा घेतली. आमच्या मी जीवा काय जमिनी म्हणते, घ्या. माझं नकोच, त्यांचं मी देते, माझं नाही देऊ शकत. तुला कळतंय का मराठी? तुम्हाला कळतंय का मी काय तुला म्हणते? मी- माझं नाही मी देऊ मी शकत. तुझी इज्जत ठेवतोय, त्याची हे नको करायला लावू. मग आई बाप माझ्या पुढे बसलेली, म्हणजे तिने दिलं काढून आणि तू लगेच म्हणते काय मी देणार नाही. अहो माझं देऊच शकत नाही मी. मग तू देऊ शकत नाही ना?
काय करतो पाडा, काय करतो तू? उठ. असं काय करतो? नाही नाही काय काही काय भांडण नाही. बॅग उचलायची घरातली आणि चालायला लागायचं बापाकडे. आपलं का बरं? थांबायचं नाही, थांबायचं. हे काय येडीत काय, कोणासाठी करते ती? हे मला न्यायचंय का ह्यांना न्यायचंय का तिला न्यायचंय? त्या जमिनीचा फायदा कोणा तुमच्यासाठीच घेतली ना, मला दुसरा पोरग एखादा अजून मग अहो आता पण बघा, माझ्याकडे असेल ए बाडबाड नको करू पुढचं. असेल तर म्हणजे काय केलं तू मग? मागा जर ऐकून घेत इथं गप्पा. भांडणं काय करू नका ती म्हणते असेल तर हा काय असेल तर म्हणजे कुठे ती? असेल. वडिलांचं जरा कर्ज जास्त झालं होतं त्याच्यामुळे मी त्यांना दिले गहाण ठेवायला. बर आपण तू विचारलं कुणाला काय? मला तर विचारायचं ना. मेलं काय मेलो होतो मेलं का? काय ही सगळी हा? मी मेलो काय? मला सांगायचं ना. आणि त्याला तोंड नव्हतं काय ह्यांना फोन करायला? तू नेऊन दे. मी म्हणलं ते मी हो. घालत नाही, कधीतरीच घालते. तात्या. सणावाराला घालते, त्याच्यामुळे मग त्यांना खरंच खूप गरज होती म्हणून अरे त्यांनी पण तू एक शब्दाने म्हणती ना मला, पण माझ्या शब्दाशिवाय 1 रुपयाचं इकडे तिकडे होत नाही काही. तू खुशाल सोनं दिलं एवढं मोठं, मला पण नाही म्हणली निदान नवऱ्याला तरी म्हणायची पद्धत आहे ना तुला. पण मला हाईक नाही कोणी विचारायला, हाईक नाहीच काय घरात. पाहुणं बी किती बिनलाची. पण देतील ना, ते काय काय देतील? त्यांची अडचण होती म्हणून दिलंय. आता इथं आम्हाला अडचण. त्यांना मी काय मी- स्वरूपीचं थोडी मी दिलंय. काय सांगतो, दिलं पण तुला विचारण्याचं काम होतं का नाही तुला आमचं आम्हाला? मालकीन झाली का घरात? हा अहो आता काय झालं, त्या दिवशी मी 2 दिवस माहेरी गेलते ना, तर तेव्हा त्यांनी मला सांगितले अशी अशी अडचण. मी काय म्हणतो, तू बाकीचं नको रान आणू, ते पटकन जायचं आणि घेऊन यायचं. संध्याकाळी त्यांना पैसे एक काम कर, भरायचे. फोन करून अहो, बोलून घे त्यांनी त्यांना. नाही तर गहाण त्यांना ठेवलंय त्यांनी. गाण ठेवला आम्हाला नाही माहिती काय करायचं. आपल्या अडचणीत आपल्याला लागतंय. त्यांच्याजवळ नाहीच आहे, आता ते गहाण ठेवलंय त्यांनी, मी ती सांगितलं. काही काय करतात करते तिकडे, ती ते फोन मला लावून नाही बोलून माहिती. घे. फोन लावून त्यांना बोलून घे. गाण ठेवलं आणि हे ठेवलंय. सारं प्रपंच हिच्या हातात दिला तर सारं उधळूनच नाही नाही हिला बघा ना, हिला सणासुदीला हे आई म्हणते. वडिलांची कळवळ. हा बरं इथं जाऊ दे, आम्ही म्हणलं लाड तर करतो. सूत आहे. तुला हाईक कोणत्या गोष्टीची कमी येते काही? कमी नाही, पण त्यांची अडचण होती म्हणून मी अरे अरे त्याला 10 रुपये लागले तरी अजून मला घरात पैसे असले तरी विचारून घेतोय, आणि तू एवढं मोठं सोनं देऊन आली. मला अजून 1 रुपया असं हात लावायची सत्ता नाहीये. आणि हिने सोनं दिलंय आई बापाला. विचारायचं काम आहे ना, काय पद्धत आहे का नाही? तुला ती आणायची का नाही माघारी, नाही तर नीट निघायचं चालू फोन करायचं. लावून बोलून घे त्यांना. हा. फोन लाव त्यांना, दर. लाव ना फोन, बोलून घे इकडे. ते काय असेल ते पाहू द्या. अंगार क्वालिटी एक तर काय माणसं आहेत का नाही घरामध्ये. बरं आम्ही तुला थोडंच म्हणलं होतं आई बाबा पैसे आणू आम्हाला, हा. ते असं बी नाही काही नाही केलं. नाही तुम्ही म्हणलं असता का दिलं म्हणून, पण हा. विचारायची पद्धत आहे का नाही? फोन नाही लागत आहे त्यांचा. फोन नाही लागणार फोन का लावत नाही तू? लागत नाही फोन त्यांचा. चला तिकडे घरी. आपण मला काय तरी लावायचं? लागत एवढं नाही. आहे. आपण काय त्यांच्या घरात? नाही बरोबर आहे. तू एक काम कर, तू बॅग उचलायची निघायचं आणि तू आई बापाला घेऊन यायची लगेच जायचं. जा, निघ. मी तुझ्या बरं येणार पण नाही. फोन लागत नाही असं तुला बघ बरं बा लागतोय का? फोन नाही लागत म्हणजे फोन दळीन दरबडायची बंद करून ठेवला असं फोन. आपण करायचं त्यांच्या घरात? एवढं म्हणजे आपण देऊन आपणच चोरवायचं काय? सोन्याचे दागिने घ्यायचे. बोल उचलते बोल. हॅलो, आता कसं लागलं? ऐका ना पप्पा, इकडे या ना जरा घरी. हा नाही काय नाही झालं, या ना. बोलवले घरच्यांनी. ते तसं नको येऊ म्हणा, घेऊन ये. मेन सांग काय केलंय कुठाना, नाही तर परत आम्हाला येडा घालाय टाइम नाही. अहो ते मेन, गळ्यात हा. आहे, पण आता ठेवलंय ना तिकडं. काढून घेऊन या म्हणा, आमची खरेदी म्हणा. बरं या तुम्ही या. हा. अहो कुठून देतील ते? कुठून नाही, देतील म्हणजे? ठेवलंय ते आता. आम्हाला ती काय सांगायचं नाही. तू ही आधी विचारलं का कोणाला मी काय करणार आहे, असं करणार आहे, तसं करणार, लगेच देऊन येते. उद्या तू आता समजा आई बापाला दिलं, उद्या कोणाला काही वाटशील घरातलं. दुसरं कोणाला कशाला काय हा वाटेल? काय वाटेल कोणाला. त्याच्या बी पर्याय काढला असता आपण, पण तुझ्या मनाने कारभार केला ना. एवढी अक्कल पाहिजे ना. घाण ठेवली काय काय पण माहिती. त्यांना काय त्यांनी विचारायचं ना आपल्याला फोन करून, आम्ही असं करतो बा, नाही, पोरीला आपल्याला घेतलं. यारवाळी पिकाला लावीन ही बाई. हा? तासाभरात इथं आले पाहिजेत. मी चाललोय गावात, तासाभरातच इथं आली पाहिजे. हा, चल येतो ते आल्यावर पाहू. दे फोन मला, चल. बर्फाचा बाजार. काढ तिथे. हा लगेच निघतो. येतोय, दोघं बी येतो. ठेवू का? हा. ऐ, काय झालं? बरं. कमून आडतात? अरे ते दीदीचा फोन आलाय. हा, मला दीदीचा काय आवाज काय बरोबर नाही आला. मी ते काय मध्ये- गोळ हा, वाढला काय? काहीतरी गोळच असं ते लय ताईट लोक येत. भाऊ चला जाऊ, चक्कर मारून येऊ. चल मग आपण जाऊ दोघं. येणार आहेत का नाही ती? चला काय वाढलं का, काय वाढून ठेवलंय कोटानं काय माहिती. बोलावलं तर का आल्यात.
हो राम राम. या हाल इकडे या. काय झालं इथं फार काय तोंडण बिंडण यांची बघण्यासारखी झाली. काय झालंय असं? बसा. कशाला बसता उठा ए, उठ. बसायला काही मोठा पराक्रम केला. उठ. झालंय काय पण काय रे तिथे लय काय फोन केला तर काय झालं? काय नाही ते गळ्यातलं आणलं का तुम्ही? पण झालंय काय झालं का त्याच्याहून काय झालं? काय नाही ते जमीन घ्यायची त्यांना, बर त्याच्यामुळे मग सगळ्यांचं सोनं गहाण ठेवायला असं आहे होय. पाहिजे होतं. हा 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 मग आता त्यांनी मला मागितलं. असं आहे का? मग आता ते मोठं गळ्यातलं मी रोज घालत नाही, हा हा हा. म्हणून मी आपलं तुमची अडचण होती म्हणून तुम्हाला दिली. त्याच्यावरनं मला एवढी बडबड केली त्यांनी पार. पण विचारायची काय पद्धत असती? फोन तरी करून विचारायचं ना. गेली होती माहेराला तर देऊ का नको काय काय आहे ना. हा तुम्हाला पण घ्या लाज नाही वाटली का? अहो हे आम्हाला माहिती इथं काय होणार होतं हे बी मला माहिती. माझी नड सुटली, मी एवढा बावळाट नाही. तिचं घेऊन पुरीचं घेऊन मोडायला आणि मग तिचे पैसे खर्चायला ही तुमच्या सारख्याने सांगण्यापेक्षा आम्ही काय उन्हाने नाही पिकलेलो. तुम्ही घेतलंच कस काय? घेतलं कस काय म्हणजे पुरीचं जीव आहे, तिला वाटलं बाप अडचणीत त्यांनी दिलं. ती पण आम्ही ते फक्त ठेवलं नाही. पुरीला आम्हाला तुम्ही फोन करायचा ना इकडे. कशाला फोन करायचा? इथं घेतलंय बाबा. आता ती काय म्हणली मम्मी माझं घरी डब्यातच पडून असं मी वापरत नाही, तसं इथे राहू दे. आणलं तर तू तुझ्या जवळच ठेव, पण आम्हाला ठेवलंच नाही. आणि ती ठेवून आली मग तिथे काय घेत सांग. ठीक आहे ना, मी होतो द्यावं लागतं घ्यावं लागतं. ठीक आहे तुम्ही किती दिलं तुम्ही घेतलं ठेवलं, पण ते आम्हाला विचारणं काम आहे ना तिचं तुमचं बी सांगणे किंवा पाहुणा असं करतोय. अहो पद्धत आहे का नाही? ऐका. पद्धत नाही. मला मी काहीच भावात तिने काय झालं माझ्याकडे पैसे होते आणि बिल यायला बरोबर आहे का? मग तिने ती अवस्था पाहिली. ती म्हणली पप्पा काही असू द्या ही धारा तुमच्याकडे, याच्या नाही. 2 रुपये बँकेत टाका आणि तुमची ही नड सुटली की माझं आता आणून नाही, द्या. काय आता भेटलंय अहो पण ना. ही मला माहितीये ना पुढे समजा नाही. घरी गेल्यावर तुला विचारलं तू काय सांगणार आहे? कर उद्योग. तिथं दे परत आण, भेटलं. झालं माझं योग्य मी ती घरातून पुढे काय नेलं बी नाही, काय ते घरातच ठेवलं तसंच. तेच म्हणते मी, माझं तुम्हाला काम काही झालं. दिलंय का? आहे ना, अरे पण दिलंय तू ना. देताना तीच आम्हाला काय? आम्हाला विचारलं कोणाला? तुम्ही येताना तुम्ही यांना फोन करायचा ना की बाबा आम्ही घेतलं. आता मला कसं वाटलं चाललंय हा, मग विचाराने मला वाटलं. आलेली पोरगी मग ठेवती म्हणल्यावर तिचे बी काय थोडंफार मनावा असेल की मला जर ग्रह माहित नाही ना. याचा उलगडा कधी झाला जेवढं आम्हाला अडचण आली तेवढंच ना, आम्ही तरी काय नाही. लवकर बरं, तिच्याच मनावे तिच्या मनावे, पण असं नाही की एखाद्याच्या मना. आता हे माझा बाप कार्यकर्ता आहे घरातला, नाही, मग नाही, यांनी बरोबर काही बी आहे. करायचं. काय नाही एवढं वाढवायची काय गरज नाही तुम्हाला. वाढवलं काय तो? काय विषय नाही बघा, तुमचं सोन्याचं नाही. जसं काही आहे कशाला तसं आणलं. दिली? हा एवढं चुकलं आमच्याकडून की तुम्हाला एक फोन करायला पाहिजे होता. आम्ही विचारलं एवढे बा, असं पोरीने केलंय बुवा. महत्वाचं म्हणजे काय? कर्णाची बहीण झाली ना तू नाही मान्य करतो ना मला काय आम्ही ती. देशील? मान्य करतो आमची चूक बी आम्ही मान्य माझ्या करतो. डोक्यावर परिणाम झाले. तिने निर्णय असा घेणं बी ती बरोबर नाही. तिने बी नव्हता घ्यायला पाहिजे आणि आम्ही बी चुकलेलो इथं मान्य करतो आम्ही. काय याच्या पलीकडे तुमचं काय अजून? महत्वाचं म्हणजे ना घरात विचार पाहिजे. हा ही महत्वाचं आहे. कोणची वस्तू आहे, कोणतं काम करताना ना एकमेकाला विचारलं पाहिजे. मी म्हणतो मी नाही कारभारी मी करतोय, पण मनात स्वतः नाही करत. पूर्ण हा, विचार नाही करून ना करू करतोय ना. शकत. बरोबर आम्हाला आहे. 1 रुपयाला हात लावायचे सत्ता नाही आणि ह्यांनी गळ्यातले द्यायचे. आणि काय म्हणती खरं बी बोला ना लवकर. हा, म्हणती मी देणार नाही मी. येणार नाही मला नाही, सरासरी नाही, अरे लागते. सरळ सरळ सांगायचं ना आपण काय केलंय काय नाही. तू हाय सांग बाबा. ना खरं काय. मला माहिती होतं हे एवढं बोलणार मला, त्याच्यामुळेच मी आधी सांगितलं ना. तू बोलण्याची म्हणजे तुझी एकच चुकी फक्त. तू फक्त सांगितलं ना, आम्ही तुला नाही म्हणलोच नसतो द्यायला. पहिली गोष्ट म्हणजे जाऊ द्या तर पोरगळ बारगळ नाही आलं तिच्या लक्षात आणि आम्ही ठेवलं घरात. आम्हाला टाकायचं असतं आम्ही फोन केला असता बाबा, कारण लवकर सुटलं. अहो आज मी फोन जरी केला असता तर जर मी बँकेतच टाकलं असतं तर नसतं आणता आला मला ती. तुमच्या पाया पडावं लागलं असतं बुवा. चायला मॅच ठेवलंय माय काहीतरी करतो आणि आणि मी मी करतो. फक्त हाच विचार केला का मला भाऊ जाऊ नाही दे. बहीण नाही. बरं जाऊ द्या शेवटी एक काय म्हणजे- गोष्टी कशा बघा आमच्या कोण चुकलंय पुरी कोण चुकलं माफ करा. चल रे बाबा आपण. फक्त आहे ना इथून पुढं- चहा ना, चहा घेऊन जा. जाऊ दे जाऊ चहा चहा जा, नाही, जा, चहा घेऊन. जातो आम्ही. आम्हाला जरा गडबड आहे पुढे. नाही नाही थांबा. तुम्हाला डोकं चालतं का काय? बरं चला करीत असले चहा चला टापून मला आहे ना जरा पुढं गडबडी. हा ती गडबड आहे सारखी.